पहाटेची शांत सकाळ. हळूहळू सूर्य अंगावर येत होता. आम्ही जमिनीपासून दूर जात होतो आणि घरे, माणसे सर्व काही छोटी होत होतो. अशी होती माझी स्वप्नातली पहिली फ्लाईट संभाजीनगर टू दिल्ली. हळूहळू जसं वर गेलो तसं अस्वस्थ वाटायला लागलं. तेव्हा विचारायला काही विमानात तर काही गडबड नाही. पण जेव्हा शेजारच्या काकांना विचारलं तेव्हा काका हसत म्हणाले, विमानात नाही, तुझ्या कानात गडबड आहे. नमस्कार मित्रांनो, मी शिवराज गिरे आणि आज आपण या विषयावर बोलत आहे. तो विषय म्हणजे विमान प्रवासादरम्यान कान का दुखतो आणि याची कारणे, लक्षणे आणि उपचार हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. आता आपण नॉर्मली सर्वात पहिले समजून घेऊया की आपल्या कानाचं स्ट्रक्चर काय आहे. तर सर्वप्रथम आपल्याला माहित असलं पाहिजे की कानाचे 3 भाग आहेत. एक बाहेरचा, एक मध्य आणि एक आतला. तर आपला जो फोकस राहील तो मधल्या कानावर राहील. तर मधल्या कानात एक नळी असते ज्याला इस्टॅशियन ट्यूब म्हणतात. त्या नळीद्वारे आपलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि कानातलं प्रेशर हे मेंटेन ठेवण्याचं काम, बॅलन्स ठेवण्याचं काम ही नळी करत असते. आणि हीच नळी तुमच्या नाकाला जोडते आणि घशाला सुद्धा जोडते. हे असं ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे आपलं कानाचं. आता आपण समजून घेणार आहोत की नेमकी कानात का प्रॉब्लेम आहे, कानात का त्रास होतो. तर जेव्हा विमान वर जाते तेव्हा हळूहळू वातावरणाचा जो दाब आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, तो कमी होत जातो आणि आपल्या कानातलं जे प्रेशर आहे मध्य कर्णातलं ते वाढत जातं. त्यामुळे आपली जी कानाचा पडदा आहे तो अशा शेपमध्ये येतो, बाहेर फेकलेला जातो. त्याच्याच उलट जेव्हा आपण विमान लँड करतो किंवा खाली उतरतो तेव्हा हेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर कानाच्या पेक्षा जास्त असतं आणि कानात कमी असतं. त्यामुळे कानाचे पडदे असे आत झोपले जाते. आणि यात सर्वात महत्वाचा रोल येतो तो तुमच्या नळीचा, जी मी तुम्हाला आधी सांगितली की स्टेशन ट्यूब. ती या क्रियेदरम्यान अचानक बंद होऊन जाते. तर बंद झाल्यामुळे हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि कानाचं जे प्रेशर आहे त्याचा बॅलन्स होऊ शकत नाही आणि आपण श्वास जरी घेतला तो आमतौर पर काय होतं की ही ट्यूब नेहमी ओपन राहते, पण अशा कंडिशनमध्ये ती अचानक बंद होते आणि प्रेशर किंवा जे काही समतोल राखायचा असतो तो पूर्णपणे बिघडतो. तर यामुळे कोणकोणती लक्षणे किंवा कोणकोणता त्रास होतो. तर सर्वप्रथम काय होतं, आपलं कान जड पडतो, कानात ऐकू कमी येतं, कानाची वेदना होते आणि एक आवाज होतो, टिनिटस त्यांना इंग्लिशमध्ये टर्म म्हणतात. ते कानात आवाज यायला सुरुवात होते आणि एकदम आपल्याला कानात काहीतरी चिरडल्यासारखं वाटतं. आता एक मुख्य जर बेसिक सर्वांना होत असतं, सर्वांची प्रॉब्लेम असते, मुख्य करून लोकांना होत असतं. पण प्रामुख्याने कोणकोणत्या लोकांना हे जास्त वेदना देतं, तर त्यामध्ये येतं घशाचा ज्यांना त्रास आहे, सायनस प्रॉब्लेम ज्यांना आहे, ज्यांना कानाचा त्रास आहे, इयर इन्फेक्शन आहे किंवा लहान मुलं असेल, लहान मुलाची जी नळी असते स्टेज टू ती लहान असते, त्यामुळे त्यांना अजून त्रास होत असतो. तर यामुळे काय करायचं, मेडिसिन घ्यायच्या आणि त्याच्या 2 दिवसानंतर जर तुम्ही प्रवास केला किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर तुम्ही प्रवास केला, तर हा फरक म्हणजे खूप सारा इफेक्ट तुम्हाला त्रास कमी होण्यात जाणवतो. आता यावर उपचार काय काय? तर पूर्वी काय असायचं, विमानात बसण्याआधी तुम्हाला चॉकलेट द्यायचे किंवा च्युइंगम द्यायचे. त्यामुळे काय व्हायचं, तुमची स्टेशन 2 नेहमी ओपन राहायची किंवा मदत व्हायची त्यांना. तर आता काही विमानात दिल्या जातं का नाही ते नाही नाही, पण तुम्ही स्वतःसाठी काय करू शकता, तर यॉर्निंग आळस द्यायचं, जांभळी देऊ शकता. सोलई म्हणजे काहीतरी गिळायचं, पाणी प्यायचं काहीतरी थोड्या वेळानं, तोंड उघडं ठेवत जायचं. लहान मुलांना, जे लहान मुलं असतात त्यांना विमानात झोपू द्यायचं नाही. आणि एक एक टर्म असते त्याच्यात तोंड बंद करायचं आणि नाक सोडायचं आणि एक ओंकार मारायचा. त्याला आपण वालसेवर मुनावर ही टर्म म्हणतो आपण तिला. तर तिचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता आणि डॉक्टरच्या सल्ल्यानंतर नेझल डिकंजेस्टेड सुद्धा तुम्ही वापरू शकता. या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला त्रास कमी होण्यास मदत होईल. यात तुम्ही कोणत्याही गोष्टी अप्लाय करू शकता, आज ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आणि असं करून तुम्ही तुमची उंच झेप घ्यायला कोणीच थांबू शकणार नाही. धन्यवाद.